ओके, एक मिनिट. गेले 20 ते 25 वर्ष अगदी 600 रुपयापासून या बालवाडी सेविका महापालिकेच्या शाळांमध्ये लहान लेकरांना चांगलं शिक्षण देत आहेत. आज महापालिकेनं गेल्या 25 वर्षात त्यांची पगार वाढ करत करत 10,000 रुपयेपर्यंत आणलेली आहे. आज त्यांची मागणी आहे की सर्व जणांना, सफाई कर्मचारी असतील, हे असतील, महापालिकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आज किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. तर या महिलांना पण 70च महिला आहेत, महापालिकेचा काही जास्त खर्च होणार नाही. मात्र शिक्षणाची सुरुवातच ज्या आमच्या या माता करतात, या बहिणी करतात, यांना किमान वेतन मिळावं म्हणून आज महासभेत मागणी केलेली आहे. तसेच किमान वेतन तर त्यांना मिळाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे त्यांना या सेवेत कायम करावं. आज तुम्ही पाहता की वरच्या शिक्षकांना लाख लाख 1.5 लाख पगार आहेत. त्यांच्या दर्जाचं शिक्षण लहान मुलांना, आता 2री 3रीला गेल्यानंतर मुलांना ते शिकतात येतं. मात्र ज्या लेकरं 2.5-3 वर्षाचे आहेत त्यांना शिक्षण देणं खरं महत्त्वाचं आणि अवघड काम आहे. तेव्हा माझ्या या भगिनींना किमान वेतन कायदा लागू व्हावा, त्यांनी सेवेत परमनंट व्हावे, यासाठी आज सगळ्या नगरसेवकांना माननीय महापौर साहेब, उपमहापौर यांना निवेदन दिलेलं आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी आमची विनंती. बालवाडी सेविकांनी आज महिला बाल कल्याण समितीकडे किमान वेतनचा प्रस्ताव दिला होता. आज रोजी महासभेमध्ये महिला बाल कल्याण समितीच्या मार्फत महापौराकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता या ठरावास मंजुरी मिळाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.